मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. केसांना मेहंदी लावल्यानंतर इंजिनियर तरुणी बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली. 1.5 तास उलटून गेल्यानंतरही ती बाहेर आली नाही. त्यामुळे दार तोडण्यात आलं. तेव्हा तरुणी आत बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भोपाळच्या अशोक गार्डन परिसरात ही घटना घडली असून 26 वर्षांची पूर्वा साहू नेटलिंक कंपनी सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर होती. पूर्वाचं सासर उज्जैनमध्ये आहे. तिचे पती आशिष साहू पेशानं केमिकल इंजिनियर आहे. पूर्वा आणि आशिष गेल्या काही महिन्यांपासून गाझियाबादमध्ये राहत होते. 6 महिन्यांपूर्वी पती आशिष साहू कामानिमित्त फ्रान्सला गेले. त्यामुळे पूर्वा तिच्या तहान्या मुलीसह भोपाळला माहेरी आली. वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर ती भोपाळजवळचा औद्योगिक परिसर असलेल्या मंडीदीपमधील कंपनीत कामाला जायची. पूर्वा देखील आधी फ्रान्समध्ये कामाला होती, पण काही महिन्यांपूर्वी ती मायदेशी परतली. उज्जैनमध्ये सासर असलेल्या पूर्वाच्या दिराचं लग्न 6 फेब्रुवारीला संपन्न होणार होतं. त्यासाठी पती आशिष 22 जानेवारीला भारतात परतणार होते. माहेरी राहत असलेली पूर्वा लग्नाची तयारी करत होती. मंगळवारी दुपारी पूर्वानं केसांना मेहंदी लावली. त्यानंतर छतावर जाऊन उन्हात बसली. थोड्या वेळात खाली होऊन बाथरूममध्ये गेली. जवळपास 1.5 तास उलटला तरीही ती बाहेर आली नाही. कुटुंबियांनी आवाज दिला, पण पूर्वानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. कुटुंबियांनी बाथरूमचं दार तोडलं. आता पूर्वा बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या नाकातून थोडं रक्त आलं होतं. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर पूर्वाच्या सासरी आणि माहेरी शोकाकळा पसरली. पूर्वाच्या एकुलत्या एका लेकीचा पुढच्या महिन्यात पहिलाच वाढदिवस होता. त्यामुळे आशिष आणि पूर्वा आनंदात होते. वाढदिवसाची तयारीही सुरू होती, पण त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पूर्वाच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, असं पोलिसांनी सांगितलं. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयक्रिया बंद पडल्यानं पूर्वाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. पूर्वाला कोणताही आजार नव्हता. ती पूर्णतः तंदुरुस्त होती. तिच्या कुटुंबातील कोणालाही हृदयाशी संबंधित आजार नाही. बाथरूममध्ये गिजर लीक किंवा शॉर्ट सर्किट देखील झालेलं नाही.